शेतकरी बांधवांनो, अखेर पीक विमा योजनेबाबत आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि राज्यातील लाखो शेतकरी आता खुश होणार आहेत। कारण बघा, अनेक दिवसांपासून शेतकरी एकच प्रश्न विचारत होते की आम्हाला पीक विम्याचे पैसे कधी मिळणार, नुकसान भरपाईचे पैसे अजून खात्यावर का आले नाहीत, सरकारने मदत जाहीर केली पण अजून रक्कम जमा का झाली नाही। तर बघा, अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता थेट डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत। होय बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी लागणारी मोठी रक्कम मंजूर केलेली आहे आणि कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आधीच जमा झालेले आहेत आणि आता ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत त्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा आता पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000, 15,000, 17,000 तर काहींच्या खात्यावर 20 ते 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होणार आहे। तसेच सरकारने अशी कोणती 2 कामे सांगितलेली आहेत जी केली नाहीत तर तुमचे पैसे अडकू शकतात आणि कोणत्या जिल्ह्यांना सर्वात जास्त निधी मंजूर झालेला आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा, कारण शेतकरी बांधवांसाठी अशाच मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट आपण रोज घेऊन येत असतो। तर चला शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात आधी मोठी अपडेट काय आहे ते पाहूया। बघा, आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत। त्यामुळे आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। अनेक शेतकरी रोज बँकेत जाऊन चौकशी करत होते, काही शेतकरी सीएससी सेंटरवर जाऊन माहिती घेत होते, तर काही शेतकरी मोबाईलवर मेसेज तपासत होते, पण खात्यावर पैसे आलेले दिसत नव्हते। पण आता मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि बघा शेतकरी बांधवांनो, डीबीटीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात। म्हणजे सरकारकडून निधी सोडला की काही वेळातच मोबाईलवर मेसेज येतो आणि बँक खात्यावर रक्कम जमा झालेली दिसते। त्यामुळे आता शेतकऱ्यांना वारंवार सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही। आता बघा, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये जमा झालेले आहेत, काहींना 15,000 रुपये मिळालेले आहेत, काहींना 17,000 रुपये मिळालेले आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 ते 22,000 रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई जमा झालेली आहे। त्यामुळे आता शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत। पण बघा शेतकरी मित्रांनो, इथेच सरकारने 2 महत्त्वाची कामे सांगितलेली आहेत। जर ही 2 कामे पूर्ण नसतील तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे आता ही माहिती काळजीपूर्वक ऐका। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी। जर तुमची ई-केवायसी बाकी असेल तर ती लगेच पूर्ण करून घ्या, कारण अनेक वेळा ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे पैसे खात्यावर जमा होत नाहीत। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासणे, कारण डीबीटीचे पैसे थेट आधार लिंक असलेल्या खात्यावर जमा होतात। त्यामुळे जर आधार लिंक नसेल तर पैसे अडकू शकतात। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत ते पाहूया, कारण आता सरकारच्या माध्यमातून काही जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे। बघा, पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांना निधी मंजूर झालेला आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होऊ शकतात। सर्वात आधी अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं नाव समोर आलेलं आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 118 कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या आनंदात आहेत। बघा, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आधीच जमा झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांच्याही खात्यावर आता पैसे जमा होणार आहेत। काहींना 12,000 रुपये,
काहींना 15,000 रुपये तर काहींना 20 ते 25,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. आणि बघा, पुढच्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण नाशिक जिल्ह्यासाठी मोठा निधी मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता खुश झालेले आहेत. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यासाठी सुद्धा मोठा निधी मंजूर झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती नांदेड जिल्ह्याची. कारण नांदेड जिल्ह्यासाठी सर्वात मोठा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत. आणि बघा, फक्त मराठवाडाच नाही तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, विदर्भासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी सुद्धा कोट्यवधी रुपयांची रक्कम मंजूर झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी निधी जाहीर झालेला आहे आणि कोकण भागासाठी सुद्धा मदत मंजूर करण्यात आलेली आहे. म्हणजे आता राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता अनेक जण विचारत आहेत की पैसे नेमके आज येणार की उद्या. तर बघा, काही भागांमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे तर काही भागांमध्ये पुढच्या टप्प्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी तुमचं बँक खाते तपासत राहा, मोबाईल मेसेज तपासा आणि आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का हे नक्की पहा. कारण आता सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला जात आहे आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. बघा, अनेक शेतकरी कर्जामुळे अडचणीत आलेले होते. काही शेतकऱ्यांचं पिकाचं मोठं नुकसान झालेलं होतं. काही भागांमध्ये पावसामुळे नुकसान झालेलं होतं. त्यामुळे आता या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. काही शेतकरी म्हणत आहेत की आता पैसे आले तर खत बियाण्यांची व्यवस्था करता येईल. काही जण म्हणत आहेत की बँकेचा हप्ता भरता येईल. तर काही शेतकरी पुढच्या हंगामाची तयारी करण्यासाठी या मदतीची वाट पाहत आहेत. आणि बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढच्या काही दिवसांमध्ये अजून मोठ्या अपडेट येऊ शकतात. काही जिल्ह्यांमध्ये नवीन यादी जाहीर होऊ शकते. काही तालुक्यांमध्ये अजून निधी मंजूर होऊ शकतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्याची माहिती वेळोवेळी तपासत राहा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच पीक विमा, अनुदान, नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि शेतकरी योजनांच्या मोठ्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.